24 आवाज सत्याचा। कुरघोडीचा राजकारण, करंदी सेवा सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त। पारनेर तालुक्यातील करंदी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळ कुरघोडीच्या राजकारणात बरखास्त होणार आहे। नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अधिकृत सोसायटी प्रतिनिधी निवडण्यासाठी आज गुरुवार 16 जुलै ही ठराव करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता। मात्र करंदी सेवा सोसायटीचे सचिव आणि चेअरमन हे गैरहजर असल्यामुळे ठराव बारगळला आहे। 10 जुलै रोजी सकाळी 10 वाजता ठरावासाठी सोसायटी कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र एकच संचालक हजर असल्यामुळे सभेचा कोरम पूर्ण झाला नाही। यामुळे ही सभा तहकूब करण्यात आली होती। मात्र यानंतर सोसायटीच्या सचिवांनी कुठल्याही प्रकारे संचालकांना अजेंडा काढलेला नाही। तत्कालीन सचिव जोशी हे आजारी असल्यामुळे सहकार विभागाने 15 जून रोजी रोकडे भाऊसाहेब यांची सोसायटीच्या सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। संचालकांच्या तोंडी म्हणण्यानुसार ते सोसायटी कार्यालय परिसरात हजर होते, मात्र त्यांनी संस्थेचा कार्यभार स्वीकारला नसल्यामुळे करंदी सेवा सोसायटीचा ठराव झालेला नाही। सोसायटीचे संचालक संतोष ठाणगे, अरुण चौधरी, चंद्रकांत गांगड, भास्कर गव्हाणे, सदानंद गव्हाणे, संभाजी करंदीकर आदी संचालक हे 6 संचालक बँकेचा ठराव करण्यासाठी सोसायटीच्या कार्यालयात सकाळी 10 वाजल्यापासून हजर होते। मात्र तत्कालीन सचिव जोशी यांच्याकडे सोसायटीचे रजिस्टर व चाव्या असल्यामुळे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अधिकृत सोसायटी प्रतिनिधी निवडता आला नाही। यामुळे करंदी सेवा सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त होणार आहे। सोसायटीचे तत्कालीन सचिवांमुळे संचालकांना ठराव करता न आल्यामुळे करंदी सेवा सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त होणार आहे। आज दिनांक 16 रोजी आम्ही संचालक जे माझ्याबरोबरचे सहकारी संचालक आहेत, आम्ही या सोसायटीच्या मध्ये आमचा सोसायटीचा ठराव करण्यासाठी या ठिकाणी आलो। आम्हाला या ठिकाणी सोसायटीच्या जे कार्यालय त्याला तो टाळा दिसला आणि आम्ही आमच्या सोसायटीला सचिव कोण आहे ते आज रोजी आम्हाला माहीत नाही। कारण आम्हाला असं कळालं की पहिले जे सचिव आहेत जोशी नावाचे ते आजारी आहेत आणि ते गैरहजर आहेत आणि त्यामुळं सेवा सोसायटीला सचिव नसल्या कारणानं ER ऑफिस का आम्ही जी चौकशी केली त्याच्यामध्ये आम्हाला असं कळलं की दुसऱ्या सचिवांकडं इथं चार्ज दिलेला आहे। मात्र त्यांच्याकडे चार्ज आहे का नाही हे आम्हाला माहिती नसल्या कारणानं आजचं जे या ठिकाणी मतदान होणार होतं किंवा सोसायटीचा ठराव होणार होता याच्यासाठी आज जो झाला नाही त्याच्यासाठी आम्ही न्याय कोणाकडे मागायचं, कोणत्या सचिवाकडे मागायचं हे आम्हाला मार्गदर्शन व्हावं एवढीच आमची विनंती आहे। माझं असं मत आहे की माझ्या करंदी युथ कार्यकारी संस्थेचा आज चार्ज होणार होता पण तो काय झाला नाही। संस्थेचे चेअरमन सचिव हे हजर नाहीत। त्याचप्रमाणे मी इथं आल्यानंतर 9:30-10 वाजल्यापासून आज आत्तापर्यंत मी तर बसून होते तर कोणीच घर माझ्याकडं एकही सोसायटीचा संचालक किंवा चेअरमन सचिव कोणीच आले नाही। आणि आता जो ठराव आहे तू पुढं काय होणार आहे काय? या ठरावावर मला काही सांगता येणार नाही कारण माझी सचिवाने आज गिंडी काढलीत किंवा नाही हे मला सांगता येणार नाही। फक्त माझी ऑर्डर झाली म्हणून मी या गावामध्ये उपस्थित राहिलो। त्यांनी आज गिंडी काढली का नाही हे मला सांगू शकत नाही। फक्त मी सांगू शकतो का मी सकाळी 9:30-10 वाजता आलो, इथं एकही संस्थेचे कोणत्याही पार्टीचे संचालक हजर नव्हते। संस्थेचे चेअरमन नाहीत आणि सेक्रेटरी नाहीत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.